माझं नाव गणेश. वय 28. एका प्रायव्हेट कंपनीत मध्यम पदावर नोकरी करतो. आयुष्य साधं आणि व्यवस्थित चाललं होतं. 2 वर्षापूर्वी प्रियाशी लग्न झालं. प्रिया माझी बायको, गोरीपान, मोठ्या डोळ्यांची, हसली की सगळ्या घरात एक वेगळीच ऊब पसरते. तिच्याशी बोलताना, तिच्याजवळ बसताना मला नेहमीच एक प्रकारची शांतता मिळते. आमचं लग्न लव्ह मॅरेज होतं. त्यामुळे सुरुवातीचे दिवस खूप रोमॅन्टिक गेले. पण आमचं घर फक्त आमच्या दोघांचं नव्हतं. प्रियाची आई म्हणजे माझ्या सासूबाई सविता. वय 45-46च्या आसपास असेल. पण त्यांच्यात अजून एक वेगळीच आकर्षकता होती. उंच भरदार शरीरयष्टी, केसांत थोडंसं पांढरं मिसळलेलं, तरीही ते त्यांना अधिक देखणं बनवतं. त्यांच्या चालण्याचा थोडासा मंद आणि आत्मविश्वासपूर्ण ठेका, बोलताना त्यांचा मऊ आवाज आणि विशेष म्हणजे त्यांच्या नजरेत एक अनुभवी स्त्रीची खोली. प्रियाचे बाबा वारले होते, त्यामुळे त्या आमच्याकडे राहत होत्या. मी त्यांना नेहमी आदराने सासूबाई म्हणतो. आणि प्रियाची लहान बहीण रिया, 23 वर्षांची, कॉलेज नुकतीच संपवलेली. ही तर अगदी उलट आहे. खेळकर, बोलकी, नेहमी हसणारी आणि थट्टा करणारी. उंच, बारीक कमर आणि तिच्या डोळ्यात एक शैतानी चमक. ती मला जिजू म्हणते. पण त्या जिजूमध्ये आता काहीतरी वेगळंच मिसळू लागले. आम्ही चौघे एका मोठ्या 3 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहतो. सकाळी मी आणि प्रिया ऑफिसला निघतो. सविताबाई घर सांभाळतात आणि रिया कधी कधी जॉब शोधण्यासाठी बाहेर जाते. सुरुवातीला सगळं अगदी नॉर्मल होतं. सकाळी प्रियाला ऑफिसला सोडायला जाताना मी तिला हलकंच किस करायचो. रात्री बेडरूममध्ये आमची छोटीशी रोमॅन्टिक दुनिया असायची. पण हळूहळू मला जाणवू लागलं की घरातील हवा बदलते. एक सकाळ मी ब्रेकफास्ट टेबलवर बसलो होतो. प्रिया अजून तयार होत होती. सासूबाई चहा आणि पराठे देत होत्या. त्यांचा हलका पिवळा साडीचा ब्लाऊज थोडासा घट्ट होता. जेव्हा त्या माझ्यासमोर वाकल्या तेव्हा त्यांचा गळा आणि भरदार वक्षस्थळ क्षणभर दिसली. मी नकळत बघत राहिलो. मनात एक विचित्र लहर उठली. मी स्वतःलाच म्हणालो, गणेश, त्या तुझ्या सासूबाई आहेत. काय विचार करतोयस? काय गणेश, चहा थंड होतोय, त्यांनी हलक्या हास्याने म्हटलं. त्यांच्या डोळ्यात एक क्षणभर वेगळीच चमक होती. हो हो सासूबाई. मी घाईघाईने चहा घेतला. दुसऱ्या दिवशी रियाचा नंबर आला. ती सकाळी योगा करत होती. आमच्या लिव्हिंग रूममध्ये चटई पसरून, टाईट ब्लॅक लेगीज आणि छोट्या क्रॉप टॉपमध्ये. घामाने तिचं पोट आणि मान चमकत होती. तिने मला पाहिलं आणि हसली. जिजू, बसा नाही इथे. तुम्हालाही थोडं एक्सरसाइज करायला हवं. ऑफिसमध्ये बसून बसून पोट आलंय तुझं. मी हसत म्हणालो, अरे रिया, मी 28 वर्षांचा झालोय. आता हे सगळं काय? वय काय करतं? शरीर तर अजून तरुण आहे ना. ती डोळे चमकावून म्हणाली आणि पुन्हा योगा पोजमध्ये गेली. तिच्या कमरेचं वळण आणि पाठीचं सौंदर्य पाहून माझा श्वास थोडा जड झाला. मी स्वतःला समजावलं, ही प्रियाची बहीण आहे. काय चाललंय तुझ्या डोक्यात? रात्री प्रियाशी जवळीक होताना सुद्धा माझ्या मनात सविताबाई आणि रियाचे चेहरे येत होते. प्रिया मला घट्ट धरून होती. अजय, काय झालंय तुला? इतका वेगळा वाटतोयस? काही नाही प्रिया, फक्त थकलोय. मी तिच्या केसांत हात फिरवत म्हणालो. पण मनात अपराधी भावना होती. एक रात्री मी ऑफिसचा लॅपटॉपवर रिपोर्ट पूर्ण करत बसलो होतो. रात्रीचे 11 वाजले होते. प्रिया झोपली होती. अचानक सविताबाई किचनकडे गेल्या. त्यांचा हलकी नाईटी गाऊन, खुले केस आणि मंद प्रकाशात त्यांचं शरीर अधिक आकर्षक दिसत होतं. अजून काम करतोयस गणेश? त्यांनी माझ्या शेजारी येऊन विचारलं. हो सासूबाई, उद्या महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात एक ऊब होती. तू खूप मेहनत करतोस. प्रिया खूप भाग्यवान आहे. त्यांचा आवाज इतका मऊ आणि भावनिक होता की मला बरं वाटलं. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात कसली तरी ओढ होती. मी काही बोललो नाही. त्यांनी चहा बनवून आणला आणि माझ्या शेजारी बसल्या. आम्ही थोडं बोललो. घर, काम, प्रिया. पण बोलणं जसं जसं खोल जात होतं तसं मला त्यांच्या शरीराची, त्यांच्या अनुभवाची जाणीव होत होती. त्या रात्री बेडरूममध्ये असताना मी डोळे मिटले आणि सविताबाईंचा स्पर्श आठवत होतो. मनात एक द्वंद्व सुरू झालं. ही भावना चुकीची आहे, पण एवढी गोड का वाटते? दुसऱ्या दिवशी रियाने संधी साधली. संध्याकाळी प्रिया अजून ऑफिसमधून आली नव्हती. रिया माझ्या रूममध्ये आली. जिजू, माझ्या फोनमध्ये एक समस्या आहे, बघून दे ना. ती माझ्या शेजारी बसली. तिचा हात हाताला लागला. तिची मान, तिचे ओठ, तिच्या हसण्याची शैली सगळं आकर्षित करत होतं. जिजू, तू खूप छान आहेस. प्रिया दिदी खूप लकी आहे, ती हलक्या आवाजात म्हणाली. मी हसलो, पण मनात धडधड सुरू झाली. हे हळूहळू आकर्षण वाढत चाललं होतं. छोटे छोटे स्पर्श, दीर्घ नजरा, अनावश्यक संवाद. मी स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करत होतो. पण प्रत्येक दिवसाबरोबर ते कठीण होत चाललं होतं. प्रिया 3 दिवसांसाठी माहेरी गेली होती. तिची आजी आजारी होती म्हणून. ती घाईघाईने निघाली. स्टेशनवर सोडायला जाण्यापूर्वी तिने मला घट्ट मिठी मारली. घर सांभाळा, सासूबाई आणि रियाची काळजी घे.
मी तिच्या कपाळावर किस करत म्हणालो, जाऊन ये लवकर, मी आहे ना. पण मनात एक विचित्र उत्तेजना होती. 3 दिवस फक्त मी, सविताबाई आणि रिया. घरात परत आल्यावर एकदम शांत वाटलं. सविताबाई स्वयंपाकघरात होत्या. मी आत गेलो तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहून हलकंसं हसल्या. प्रिया गेली, आता तुला कोण चहा करणार? त्यांच्या आवाजात एक वेगळाच खेळकरपणा होता. सासूबाई तुम्हीच करा ना, मी हसत म्हणालो. त्या रात्री आम्ही तिघे डिनर करत होतो. रिया माझ्या शेजारी बसली होती. तिचा हात अनावधाने माझ्या मांडीला लागला. मी काही बोललो नाही. जेवण झाल्यावर आम्ही लिव्हिंग रूममध्ये टी व्ही बघायला बसलो. लाईट्स मंद केल्या होत्या. रियाने माझ्या डाव्या बाजूला बसून माझ्या हातात हात घातला. मी थोडा दचकलो, पण काढला नाही. सविताबाई उजवीकडे बसल्या. फिल्म रोमॅन्टिक होती. एखाद्या सीनमध्ये प्रेमी जोडी एकमेकांना मिठी मारत होती. सविताबाईंनी हलक्या आवाजात म्हटलं, प्रिया नसताना घर कसं रिकामं वाटतंय. मी मान डोलावली. हो, पण तुम्ही दोघी आहात ना. रिया माझ्या कानाजवळ कुजली. जिजू, आम्ही आहोत का की तुझ्या मनात आहोत? त्या शब्दांनी माझं शरीर तापलं. मी त्यांच्याकडे वळालो. रियाच्या डोळ्यात धाडस होतं. सविताबाईच्या डोळ्यात लाज आणि ओढ दोन्हीही. सविताबाईंनी माझ्या दुसऱ्या हातावर आपला मऊ हात ठेवला. गणेश, आम्हाला तुझी गरज आहे. खूप दिवस झाले. एकटं पण सहन होत नाही. माझ्या मनात प्रियाचा चेहरा आला. पण त्या क्षणी सविताबाई माझ्या दिशेने वळाल्या. त्यांचे ओठ माझ्या ओठांवर आले. ते किस अतिशय मऊ, अनुभवी आणि भावनिक होतं. जणू वर्षानुवर्षांची तहान भागवत होतं. रिया माझ्या मानेवर, कानावर हलके किस करत होती. तिचा हात माझ्या छातीवर फिरत होता. मी थरथरत होतो. सासूबाई, रिया हे काय? सविताबाईंनी माझ्या गालावर हात फिरवत म्हटलं, काही बोलू नको गणेश. आज फक्त जे मनात आहे ते होऊन दे. आम्ही तिघे एक होतो. त्या रात्री आम्ही माझ्या बेडरूममध्ये गेलो. सविताबाईंनी मला हळूहळू सांभाळलं, ज्यात स्त्रीत्वही भरपूर होतं. रिया उत्साही आणि खेळकर होती. ती मला हसवत होती, चुणूक देत होती. आम्ही पहिल्यांदा खूप हळूहळू एकत्र आलो. प्रत्येक स्पर्शात भावना होती. प्रत्येक किसमध्ये ओढ होती. मी सविताबाईंना घट्ट धरून होतो. सासूबाई, मला खूप अपराधी वाटतंय. त्यांनी माझ्या केसात हात फिरवत म्हटलं, अपराधी काय वाटावं, मी स्वतःहून आले आहे. तुला पाहून माझ्या शरीरात नवीन जाग आली आहे गणेश. रियाने माझ्या कानात सांगितलं, जिजू, मी दीदीपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करते. तू फक्त बहीण समजू नकोस. त्या रात्री आम्ही दोनदा एकत्र झालो. पहिली वेळ भावनिक आणि हळू होती. दुसरी भेट जरा उत्कट आणि प्रत्येक वेळी दोघींना सांभाळत होतो. सविताबाई मला मार्गदर्शन करत होत्या. रिया मला उत्तेजित करत होती. घाम, हलके श्वास, कुजबुजलेले शब्द आणि मधूनच प्रियाची आठवण येत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जागा झालो तेव्हा दोघी माझ्या बाजूला झोपल्या होत्या. सविताबाई माझ्या छातीवर डोकं ठेवून होत्या. रिया माझ्या हाताला घट्ट धरून होती. मला एक विचित्र शांतता वाटली, पण मनात द्वंद्वही होतं. प्रियाला हे कळलं तर काय होईल? दिवसभर आम्ही एकमेकांच्या जवळ राहिलो. सविताबाईंनी मला खास जेवण बनवून दिलं. रिया माझ्यासोबत छातीवर बसून गप्पा मारत होती. जिजू, तू आता आमचा आहेस, फक्त आमचा, ती म्हणाली. संध्याकाळी सविताबाईंनी मला एकटं बोलावलं. गणेश, मी तुझी सासू आहे, पण आता मी तुझी स्त्री वाटते. तुला राग येत असेल तर सांग. त्यांचे डोळे पाणावले होते. मी त्यांना मिठी मारली. सासूबाई, मला राग येत नाही, फक्त खूप गोंधळलेलो आहे. पण तुमच्यासोबत खूप बरं वाटतं. त्या रात्री पुन्हा आम्ही तिघे एकत्र झालो. यावेळी जास्त भावनिक खोली होती. आम्ही फक्त प्रेम केलं नाही, तर एकमेकांची मनंही जोडली. प्रिया परत येण्याच्या एक दिवस आधी आम्ही तिघे एकमेकांना घट्ट मिठी मारून बसलो. मी मनातल्या मनात म्हणालो, हे कदाचित चुकीचं आहे, पण आता मागे जाणे शक्य नाही. प्रिया परत आली. स्टेशनवर तिला घ्यायला गेलो तेव्हा तिने मला घट्ट मिठी मारली. खूप मिस केलं तुला गणेश. तिच्या डोळ्यात प्रेम होतं. मी तिच्या कपाळावर किस करत म्हणालो, मीही. पण मनात एक अपराधी भावना होती. 3 दिवसात सविताबाई आणि रियाशी जे घडलं होतं ते माझ्या डोक्यात फिरत होतं. घरी आल्यावर सविताबाईंनी प्रियाला जवळ घेतलं. आलीस का बाळा, आजी कशी आहे? त्यांचा आवाज अगदी नॉर्मल होता, पण माझ्याकडे पाहताना त्यांच्या डोळ्यात एक गुप्त चमक होती. प्रियाला मिठी मारून, दीदी, तू नसताना खूप बोरिंग झालं, असं म्हणाली. मी हसलो, पण आतून घाम फुटला होता. रात्री प्रियाशी एकांतात होतो. तिने मला जवळ ओढलं. आम्ही प्रेम केलं. तिच्या शरीराची ओळख, तिचा स्पर्श, सगळं माहिती होतं. पण यावेळी माझ्या मनात सविताबाईचे अनुभवी किस आणि रियाची खेळकर उत्तेजना येत होती. प्रिया म्हणाली, आज तू खूप वेगळा वाटतोय गणेश. काही झालंय का? काही नाही प्रिया, फक्त कामाचा ताण आहे. मी खोटं बोललो आणि तिला अधिक घट्ट धरलं. पण मनात द्वंद्व सुरू झालं. मी प्रियावर खरोखर प्रेम करतो, तरीही त्या दोघींना सोडू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सविताबाईंनी मला स्वयंपाकघरात एकटं पकडलं. गणेश, प्रिया आली म्हणून मी तुला दूर राहीन असं समजू नकोस. मला तुझी गरज आहे. त्यांनी माझा हात धरला आणि छातीवर ठेवला. त्यांचं हृदय अगदी धडधडत होतं. मी घाबरलो.
सासूबाई प्रिया घरी आहे. तरीही मी त्यांना हलकं एक किस केलं. त्यांचे ओठ माझ्या ओठांवर थरथरले. रियाने दुपारी संधी साधली आणि छतावर बोलायला नेलं. जिजू, दीदी आली तरी मी तुझीच आहे. रात्री मला एकदा भेट. तिच्या डोळ्यात आग्रह होता. मी रियाला हे धोक्याचं आहे म्हणलो. तरीही संध्याकाळी ती माझ्या रूममध्ये आली. आम्ही फक्त 10 मिनिटं एकत्र होतो. जलद, उत्कट आणि चोरट्या प्रेमाने. तिने माझ्या कानात कुजबुजलं, जिजू, तुझ्याशिवाय मला काहीच नको. प्रियाला हळूहळू शंका येऊ लागली. एकदा तिने पाहिलं की सविताबाई माझ्या खांद्यावर हात ठेवून हसत होत्या. दुसऱ्या दिवशी रियाने माझ्या गालावर हलकंसं थोपटलं. रात्री प्रियाने विचारलं, तू सासूबाई आणि रियाशी इतका क्लोज का झाला आहेस? मला काहीतरी वेगळं वाटतंय. मी तिला जवळ घेतलं. प्रिया, तू माझी बायको आहेस, सर्वात महत्त्वाची. पण सविताबाई एकटी आहेत. रिया तरुण आहे. त्यांना थोडं प्रेम हवं असतं. प्रिया शांत बसली. तिच्या डोळ्यात राग, दुःख आणि एक विचित्र आश्चर्य होतं. ती रात्र खूप भावनिक होती. प्रियाशी बोलताना मी प्रामाणिक झालो. मला तुम्हा सगळ्यांवर प्रेम करावं वाटतं. हे कदाचित चुकीचं आहे, पण कंट्रोल होत नाहीये. प्रिया रडली. तू माझा आहेस गणेश, पण त्यांना दूर करू शकत नाहीस. मी काही बोललो नाही, फक्त मिठी मारली. दुसऱ्या दिवशी सविताबाईंनी प्रियाशी एकांतात बोललं. काय बोलल्या माहीत नाही, पण संध्याकाळी प्रियाचा चेहरा बदलला होता. ती मला म्हणाली, विचार करते, पण तू आम्हाला सोडणार नाहीस ना? मी तिच्या हातात हात घातला. कधीही नाही. प्रियाने रात्री मला एकटं भेटून म्हटलं, जिजू, आता सगळं उघड होईल आणि मग आपण चौघे एकत्र राहू. मनात प्रेम, अपराध, उत्तेजना आणि भय यांचा गोंधळ होता. एक गोष्ट नक्की होती, आता मागे फिरणं अशक्य झालं होतं. शेवटी तो दिवस आला. प्रियाने स्वतः प्रस्ताव ठेवला. आपण सगळे एकत्र राहूया, एक खरं कुटुंब म्हणून. तिच्या डोळ्यात संकोच आणि एक नवीन स्वीकृती होती. सविताबाई आणि रियाने होकार दिला. आम्ही चौघे एकत्र बसलो आणि मन मोकळं केलं. अपराधी भावना, भीती सगळं बोलून झालं. आता फक्त प्रेम आणि एकमेकांवर विश्वास शिल्लक होता. ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात खास रात्र ठरली. आम्ही सर्वात मोठ्या बेडरूममध्ये होतो. मंद लाईट, हलकी सुगंधी अगरबत्ती आणि फक्त आमच्या 4 जणांचं जग. प्रथम प्रियाने मला जवळ घेतलं. तू माझाच आहेस गणेश, ती कुजबुजली. आम्ही हळूहळू प्रेम केलं. तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्या प्रत्येक श्वासात तिचं प्रेम जाणवत होतं. नंतर सविताबाई आल्या. त्यांनी मला मिठी मारली. आज मी तुझी पूर्ण स्त्री आहे गणेश, काहीही लपवू नकोस. त्यांचा स्पर्श अनुभवी आणि भरलेला होता. त्यांनी मला प्रेमाने सांभाळलं. प्रत्येक किसमध्ये वर्षानुवर्षांचे एकटेपणाची तहान भागत होती. मी त्यांच्या खिसात हात फिरत होतो आणि मनात विचार येत होता, ही स्त्री माझी सासू नाही तर माझी प्रेमिका आहे. रियाने मग संधी साधली. ती खेळकर आणि उत्साही होती. जिजू, आता मी तुझी तरुण प्रेमिका, ती हसत म्हणाली. तिच्या स्पर्शात तरुणाईची ऊब होती. आम्ही एकमेकांना चुणूक देत, हसत, खिदळत प्रेम केलं. पण नंतर सगळं एकत्र झालं. त्या तिघींनी मला पूर्ण घेरलं. सलग 6 वेळा आम्ही एकत्र होतो, प्रत्येक वेगवेगळ्या भावनेने. पहिली वेळ फक्त मऊ स्पर्श, किस आणि एकमेकांना जाणवणं. कोणतीही घाई नव्हती. दुसरी वेळ सविताबाईंच्या मार्गदर्शनाने खूप खोल आणि भावनिक. तिसरी वेळ रियाने खेळकर, उत्तेजनेने, हास्य आणि उमंगाने भरलेली. चौथी वेळ प्रियाशी, ज्यात तिने स्वतःहून सगळ्या भावना व्यक्त केल्या. 5वी वेळ सविताबाईच्या मातृत्वपूर्ण प्रेमाने, ज्यात मी पूर्ण शरण गेलो होतो. 6वी वेळ तिघी एकत्र मिळून पूर्ण समर्पणाने, घाम, आसू, कुजबुजलेले मी तुझे आहे असा, तू आमचा आहेस असे शब्द आणि प्रेमाचा महासागर. प्रिया माझ्या कानात म्हणाली, हे चुकीचं असलं तरी मला बरं वाटतंय. सविताबाई रडत हसत म्हणाल्या, गणेश, तू पुन्हा जिवंत केलंस. रिया माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली, जिजू, आता कधीही सोडू नकोस आम्हाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चौघे एकमेकांना घट्ट मिठी मारून बसलो. प्रिया चहा करत होती. सविताबाई जेवण बनवत होत्या आणि रिया माझ्या शेजारी बसून माझा हात धरून होती. घरात एक नवीन शांतता आणि ऊब निर्माण झाली होती. मी मनातल्या मनात म्हणालो, हे जगाला चुकीचं वाटेल, पण आमच्यासाठी हे खरं प्रेम आहे. आम्ही एक कुटुंब झालो होतो. एक असामान्य पण खूप घट्ट बांधलेलं कुटुंब. आता आमचं आयुष्य वेगळं आहे. दिवसभर प्रत्येकजण आपली जबाबदारी पार पाडतो, पण रात्री आम्ही एक होतो. प्रेम, भावना, इच्छा यांचा सुंदर मिलाप झाला आहे. मी गणेश आता फक्त एकटा नाही, तर 3 हृदयांचा मालक आहे. ही कथा संपली नाही. आमचं प्रेम अजून चालूच आहे आणि चालूच राहील. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांच्या मनापासून आभार.